नमस्कार. आज आपण उपवासासाठी मखाना स्मूदी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर स्मूदी बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी मखाने टाकून घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला यामध्ये काही ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी बदाम, काजू, अंजीर आणि काही खजूर घेतलेले आहेत, ते यामध्ये टाकून घेऊया. यानंतर इथे मी एक केळी घेतलेली आहे, ती सुद्धा यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही केळीऐवजी ॲपल सुद्धा वापरू शकता. यानंतर इथे मी 2 कप दूध घेतलेले आहे, ते यामध्ये टाकून घेऊया. आणि आता आपल्याला हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे आपली उपवासाची स्मूदी तयार झालेली आहे. तर हे आपण ग्लासमध्ये काढून घेऊया. तर ही स्मूदी अतिशय पौष्टिक आणि झटपट तयार होते आणि उपवासासाठी तर एकदम परफेक्ट आहे. तर ही स्मूदी घरी नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.